सर्वांना सुप्रभात. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपला दिवस ह्या अशा इडलीच्या बॅटरने चालू झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, सकाळी मला उठल्या उठल्या ह्या इडलीचं बॅटर बघण्याची उत्सुकता होती, कारण की ते किती फुललं आहे आणि ते कसं झालं आहे हे मला खूप आतुरता होती. आणि तुम्ही बघूच शकताय की अक्षरशः हे कुकरच्या अजून मी उघडलं नसतं ना त्याला, तर ते कुकरच्या खाली चाललं असतं. म्हणून मी अशी खाली परात ठेवली होती की ते उतू जाऊ नये म्हणून, आणि जरी गेलं तरी त्या परातीमध्ये पडावं. तर इथे आहूंचा आता नाश्ता चालू आहे. सकाळी उठल्यावर म्हटलं पहिला डोसा बनवून घेते, कारण की इडली वगैरे एवढं सकाळीच सगळं झालं नसतं. म्हणून मग इथे माझ्याकडे पोळीचा मसाला आहे. म्हटलं डोसा बनवते छान आणि आहूंना नाश्ता करायला देते. चला, तर इथे आहूंना आता नाश्ता देते आहे, कारण मुलं अजून झोपली आहेत. वॅकेशन चालू झालं आहे, त्यामुळे काय लवकर उठायचं काहीच नाही आहे आमच्याकडे. खरं सांगते मी तुम्हाला, आम्ही आमची उठतो आणि आमची कामं करतो. मुलांना थोडं लेट उठवतो, म्हणजे आहो गेल्यानंतर आमचं सगळं मग आवरायचं वगैरे सगळं असतं. तर इथे मस्त 2 डोसे बनवले आणि आहूंना चहा देते आहे. रात्रीच आहूंकडून हे नारळ सोलून घेतले होते. चला, त्याचे काप केले आणि आता खोबऱ्याची चटणी मी कशी बनवते रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं खोबरे घ्यायचं, चवीनुसार मिरच्या टाकायच्या, एक छोटासा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि भाजलेली डाळ टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडेसे असे तांदूळ टाकायचे आहेत. आणि बघा, ही चटणी वाटलेली आपण एका वाटीमध्ये काढायची आहे, कारण आता त्याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी या स्टेजला मीठ मिक्स केलं आहे, त्याच्यामध्ये छान मीठ मिक्स करून आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. तर एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी तेल घेतलं आहे, राई टाकायचं, उडदाची डाळ टाकायची, सफेद उडदाची डाळ, आणि मिरच्या भरपूर साऱ्या टाकायच्या. मिरच्याने खूप छान खमंग फोडणीला सुगंध येतो. आणि कढीपत्ता टाकायचा आणि झाली आपली ही फोडणी मस्त सरसरीत आपल्या ह्या चटणीवरती टाकून द्यायची आहे. खाऊन सांग कसं झालंय. चटणी बरोबर आहे का? चटणीत मीठ वगैरे? हा, टेस्टी आहे. चला, मग काय, दुपारपर्यंत आम्ही ते डोसाच खाल्ला आहे. म्हणजे आम्ही तिघांनी पण, दुर्वेश, मी आणि स्वरा, आणि आहू पण नाश्त्याला खाऊन गेलेले. तर आता संध्याकाळी म्हणजे 4:30चा टायमिंग आहे हा. 4:30 वाजता मम्मा चल आपल्याला गार्डनला जायचं आहे, काल पण आपण गेलो नाही आणि आता सुट्ट्या चालू झाल्या आहेत, मला कंटाळा आला आहे. कारण की हा टाईम तिचा ट्युशनचा असतो, तर त्यामुळे तिला काही झोप वगैरे लागत नाही. जरी जागली तरी आम्ही 2ला वगैरे, पण आता उठतातच एवढा उशिरा, तर काय परत झोपणार. त्यामुळे मग आता मला माझ्या मागे लागलेली, मला असे 2 पोनी बांध इकडे आणि चल आपण जाऊया. तर म्हटलं चला, आपण म्हटलं जाऊया गार्डनला, थोडंसं फिरून येऊया, थोडंसं आपल्याला पण फ्रेश वाटतं ना.
तर कालचं आमचं अधुरं होतं गार्डनला जायचं, तर स्वरा आज तयार झाली आहे आणि अशी छान मला बोलली की अशी मम्मा दोन पोनी बांध मला. तर तिला छान पोनी बांधून दिलेत. माझ्या केसांना थोडंसं असं तेल आहे म्हणून चिप्प वाटतात. ठीक आहे चालेल. चला तर मस्त आम्ही गार्डनला जाऊन येतो. आज दिवसभर आम्ही मस्त इडली डोसा खाल्लाय. इडली संध्याकाळी बनवणार आहे आणि टमाटरची चटणी बनवायची आहे, सांबार नाही बनवणार आहे. आणि चला मग आता आपण गार्डनला जाऊया. बघा आमच्या इकडचं गार्डन किती सुंदर आहे ना, हिरवं गार आहे. आणि खरंच इथे आल्यानंतर खूप बरं वाटतं, कारण की स्वराला मी जेव्हा ट्युशनला सोडायला जायची ना, त्याच्यानंतर मी परत येऊन इकडे थोडंसं अर्धा तास वगैरे वॉक करायची आणि खरंच खूप बरं वाटतं, मन प्रसन्न होतं. पण आता थोडंसं सवय माझी सुटली आहे आणि परत मी चालू करेल असा विचार करते आहे. बघूया चला. घरी येता येता 7 वाजले. तर स्वरा म्हणाली मम्मा मी दिवाबत्ती करून घेते म्हणून. तर दुपारी आहोंचा मला व्हॉट्सअप मेसेज आला. बरं तो व्हॉट्सअप मेसेज मी ओपन केला ना, तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? आमच्या पिक्चरची तिकीट होती चौघांच्या पण. म्हटलं वाव मस्त, संध्याकाळी आपल्याला पिक्चरला जायचं आहे. बरं कुठला पिक्चर माहिती आहे काय? डकेट पिक्चर बघायला आम्ही आता जाणार होतो. तर म्हटलं आता सांबारचा कुठे मी सगळं भानगड करत बसू, म्हटलं एक टमाटरची यूट्यूबला बघितलेली रेसिपी बनवूया. चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. बघा इकडे ह्या पॅनमध्ये आहे ना मी तेल गरम केलं. नंतर आहे ना जिरं आणि धने एक चमचा घ्यायचं. नंतर अद्रक आणि लसूण घेतले. एक अर्धी वाटी मी इकडे शेंगदाणे घेतले आहेत, कच्चे शेंगदाणे, ते पण छान खरपूस भाजून घ्यायचे. नंतर 2 कांदे कापले, तुमच्यासमोर कापले बघितलात ना, तर ते 2 कांदे पण छान ट्रान्सपरंट होईल असे भाजून घ्यायचे. आणि इथे मी 4 मोठे लाल टमाटर घेतले आहेत. आणि टमाटर आपले छान मऊ होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे हे छान मेल्ट होणार, हो की नाही. बघा इथे छान असे आपले टमाटर गळून गेलेले आहेत, मेल्ट झालेले आहेत. असे दाबून बघायचे, त्याला चमच्याने प्रेस करून बघायचे, ते छान मऊ होतात. आणि इथे ना हिरव्या मिरच्या किंवा ह्या हिरव्याच मिरच्या माझ्या लाल झाल्यात, तर त्या मी 4 घेतल्या. आणि तिखटाप्रमाणे घ्या, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. आणि इथे ना मी सांबारासाठी इथे चिंच भिजत ठेवली होती, तर ती चिंच पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर त्याचं पाणी वेगळं ठेवलं आहे आणि जी भिजलेली चिंच होती ना ती त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतली. बरं आता ते थंड व्हायला ठेवलं आहे. तोपर्यंत आहो तर आले आहेत ना, तर त्यांना चहा बनवते इथे. त्यांना काय, आम्हाला सगळ्यांनाच, कारण आम्ही गार्डनला गेलो होतो तर आमची चहा राहिली होती. तर म्हटलं हे करताच एका साईडला चहा बनवून घेते. चहाबरोबर आम्ही मस्त भेळ खाल्ली. माझ्याकडे ना इथे इमलीचं पाणी आहे. वाटायच्या अगोदरच आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे माझ्याकडे. ह्याला तिखटपणा नसतो, फक्त कलर येणार म्हणून. कारण मी जेव्हा वाटलं ना तर त्याचा कलर नव्हता, तर म्हटलं चला थोडंसं लाल तिखट टाकूया, थोडासा कलर येईल. आणि पाण्याच्या ऐवजी इकडे मी ते इमलीचं पाणी ठेवलेलं ना तेच टाकलं होतं तिथे. आणि इथे आता मस्त चहा गरम हा वा वा. चहा जे बघतात ना, असं बघूनच बघा तोंडाला कसं पाणी सुटतंय. चला आता त्या लाल टमाटरच्या चटणीला पण आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर सेम आपण एका वाडग्यामध्ये तेल घ्यायचं आणि राई टाकायचं, उडदाची डाळ आणि आपलं हिंग टाकायचं. हिंग टाकल्यानंतर मोठ्या मी मिरच्या घेतल्या तिथे सुक्या लाल, आणि कढीपत्ता.
सरसरीत ह्याची पण फोडणी द्यायची. वाव, काय सांगू तुम्हाला, मस्तच झालेली चटणी. असे काही ना काहीतरी आपण प्रयोग करत राहायचे आणि छान होतात ते, मस्त लागतात. इडलीचं भांडं कुठे ठेवलेलं ते काय मला मिळतच नव्हतं माहिती आहे, किती उशीर. बरं, आता ते भेटलं आहे, छान घासून पुसून घेतलं त्याला आणि सगळ्या भांड्यांना छान मी आता तेल लावून घेतलं आहे आणि ते आपल्या पिठामध्ये जितपत आपल्याला जेवढं पाहिजे आहे, घट्ट किंवा पातळ, तेवढं पाणी टाकून त्याला छान मीठ टाकून मिक्स केलं आणि आता इथे छान इडल्या भरून घेते. इडलीच्या भांड्यामध्ये ना अगदी वरपर्यंत इडली भरत जाऊ नका, थोडंसं कमीच भरा, कारण की ती फुलते, मग ते आपण वरची जी भांडं ठेवलेलं असतं ना त्याला लागतं. त्यामुळे असं थोडं थोडं भरा, म्हणजे ती छान व्यवस्थित फुलली जाते. चला बघूया माझ्या इडल्या कशा झाल्यात त्या बघा तुम्ही. आणि हो बघा, आता हे इडलीचं भांडं मी एकावर एक ठेवते आहे ना, तर ते क्रॉसमध्ये ठेवायचं. जेव्हा ते क्रॉसमध्ये ठेवणार ना तुम्ही, तर तेव्हा ते छान व्यवस्थित त्यांना फुलायला जागा मिळणार तिकडे. जेव्हा त्या कुकरमध्ये हे इडलीचं मी भांडं ठेवत होती ना, ते सारखं असं वाकडं, म्हणजे असं क्रॉस जात होतं. तर थोडंसं मी केलं ॲडजस्ट त्याला आणि व्यवस्थित ठेवलं, कारण की पाणी पण आतमध्ये गरम असतं ना, आपण थोडं अगोदर तापवायला ठेवतो पाणी. मीडियम गॅसवरती 10 मिनटं ठेवायच्या. चला, टाईमपास नको म्हटलं, एका साईडला फटाफट डोसे बनवून घेते, कारण की परत निघायचं पण आहे ना पिक्चरला, म्हणून मग आवरत होती फटाफट सगळं. तर इथे एका साईडला इडली होते, तर मग दुसऱ्या गॅसवरती म्हटलं फटाफट डोसे बनवून घेते. सुरेश, तू कुठे चाललायस आता? कुठे नाही इथे जेवायचंय आता आपल्याला कायम सुरू राहतोय. आणि निघायचंय मग. काय आहे, मध्ये मध्ये तिथे चालू असतं ना. मध्ये मध्ये म्हणजे मी युट्यूबर आहे, हो, यू नो. बोल. इथे आमची बोलता बोलता मस्करी चालू होती. दुर्वेश मला चिडवत होता, मध्ये मध्ये मम्मा कोणाशी बोलते. म्हटलं तुला माहिती नाही मी यूट्यूबर आहे, तर मला असं बोलावं लागतं, विसरत जातात ही लोक. फक्त इडली आणि डोसा खाल्ला आहे आम्ही, आणि खूप मन भरून खाल्लाय, मनसोक्त खाल्लेला आहे. दुपारी इडली नव्हती खाल्ली, म्हणून आता इडलीचं भांडं शोधून काढलं आणि आता इडली बनवली आहे त्याच्यामध्ये, आणि एका साईडला फटाफट डोसे बनवले. हा पोळी मसाला आहे, हा आहो चेन्नईला गेलेले ना तेव्हा घेऊन आलेले, खूप छान आहे. हा 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 हा. इतक्या घाईघाईने मी तो कुकर खोलला, काय सांगू तुम्हाला. थोडं धीर धरायला पाहिजे होतं आणि थोडंसं थांबायला पाहिजे होतं. बघू शकता तुम्ही किती गरम गरम वाफ निघते त्याच्यातून. म्हणजे अक्षरशः ती शिट्टी बंद केली मी, कुकरचा गॅस बंद केला आणि त्याला अगदी 5-10 मिनटंच ठेवलं असेल आणि लगेच कुकर खोलला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आमची सगळी घाई चालू आहे, कारण हा सगळं जेवायचं आहे आणि हा सगळा पसारा सगळा आवरायचा आहे. तर हे पुढचं मग आपल्या लक्षात असतं
असतं की काय करायचं आहे म्हणून. तर थोडंसं ते पाणी, थोडंसं इडलीला साईडला पाणी राहिलेलं, बस बाकी इडली एक नंबर झालेली मस्तच. आणि बघा हे सगळ्यात जे लास्टला उरलेलं होतं ना, त्याची इडली बघा व्यवस्थित निघाली की नाही, कारण की ते व्यवस्थित थंड झालं. जेव्हा आपण थंड करणार ना पूर्ण इडलीचं भांडं, तेव्हा त्या इडल्या व्यवस्थित निघणार. आणि जर आपण घाई केली तर ते असं थोडंसं तुटत फुटत अशा निघतात. तर ही माझी प्लेट होती आणि मस्त त्याच्यावरती मी ताव मारलेला आहे. चला झालं काय, आवरलं स्वरा. चल लेट होतोय, 10 वाजले. निघूया. ये ना. शिवी रे बाबा. पिक्चर बघायला आलोय आम्ही आता, नाईट शो मूवी. कुठला पिक्चर आहे? डकेट पिक्चर बघायला आलोय आम्ही आता. दिवसभराचं सगळं झालं आणि आता 10:30चा शो आहे. तर आता आम्ही बघायला आलो आहे. हाय दुर्वेश, स्वरा. काय म्हणतो? पहिल्यांदा लवकर आलोय पिक्चर बघायला. असं किती वेळाने झालंय. नाही तर कधी टायमावर येतच नाही आम्ही, ते पण एवढा लांब आहे, ठाकूर मॉल. चला आता मस्त पिक्चर बघायचा आहे आम्हाला. हा पिक्चर बघायला आलो आहे. बघूया आता कसा असेल पिक्चर आपला. अवतार बघा अशी चालली आहे ह्याच कपड्यावर. जेवलो, भांडी घासली आणि लगेच निघालो. कसलं काय तयार, फक्त लिपस्टिक लावली आहे बस. एक प्रेम कथा असा सारांश होता त्या पिक्चरमध्ये. इंटरवलच्या अगोदरचा थोडासा बोरिंग वाटला, पण हो इंटरवल नंतर काय पिक्चरने रंग आणला. वाव मस्तच, आम्ही खूप छान एन्जॉय केला. बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट्स करा. आणि हो जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. लव यू टू ऑल.